भाजपा के पराग मेहता बने नगर अध्यक्ष, शिवसेना शिंदे गुट हारी। आप देख रहे हैं उमंग न्यूज़। हर खबर पे नज़र हमारी, नज़रिया आपका। रायगढ़ के पाली नगर पंचायत में भाजपा शिवसेना शिंदे गुट का गठबंधन टूट गया है। नगर अध्यक्ष पद के चुनाव में भाजपा के पराग मेहता की जीत दर्ज की। उन्हें 15 वोटों में से 9 वोट मिले, जबकि शिवसेना की कल्याणी दबके को 5 वोट मिले और 1 वोट कोई झुकाव नहीं रहा। पराग मेहता की जीत के बाद पाली में उत्सव जैसा माहौल बन गया है और जोरदार जुलूस निकाला गया, जिसमें सांसद धैर्यशील पाटिल और अन्य भाजपा के नेता कार्यकर्ता शामिल हुए। ठिकाणी जर बघाल तर आपला नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे। महाराष्ट्रातल्या अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पालीमध्ये भविष्याच्या काळामध्ये विकासाची दालनं कशी खुली होती? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत। सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत, आरिफसारखा सहकारी आहे, अजून आमचा डोंगरे आहे, सावंत आहे, ही सगळी मंडळी आणि याच्याही पेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्या पाठी मार्गदर्शन करण्याकरता आहेत। अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहे त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत, त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा। मी खासदार म्हणून आहे, माननीय तटकरे साहेब या ठिकाणी आहेत, महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं, राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे। त्याचा पुरेपूर फायदा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा, माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा, माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे। रायगडमध्ये 2 खासदार आहेत, आपण देखील खासदार आहात आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं विकासाला चालना मिळेल या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 2 मंत्री देखील आहेत। मात्र पालकमंत्र्यांचा जो प्रश्न आहे तो अद्याप या ठिकाणी सुटत नाही आहे, काय सांगाल? पालकमंत्र्यांच्या प्रश्नाबाबत मला अनेक पत्रकारांनी विचारलं आणि अनेकांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी देतो। हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न ज्यांना विचारायचा आहे त्यांना विचारा आणि आपल्या काय म्हणतात त्याला कुतूहलाचं या ठिकाणी शमन करतो।